2026मध्ये जे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे त्यामध्ये काय ॲक्च्युअल परिस्थिती काय झाली हे आपल्या सगळ्यांना आणि जनतेसमोर आली पाहिजे वस्तुस्थिती. त्यासाठी ही पत्रकार परिषद प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेली आहे. महिला आरक्षणाचं साठी 2026मध्ये 16, 17, 18 या 3 दिवसात एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं होतं. महिला आरक्षण तसं 2023मध्येच मंजूर झालेलं होतं. त्यामुळे या अधिवेशनाची महिला आरक्षणासाठी अधिवेशन म्हणून काही गरज नसताना अधिवेशन बोलावलेलं होतं. परंतु महिला आरक्षणाच्या आड त्यांना परिसीमन करायचं होतं. 543 वरून आज 850 जागा करायच्या होत्या आणि 850 जागा करत असताना त्यांचा उद्देश चुकीचा असल्यामुळे सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना हे समजलं आणि नेत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे महिला आरक्षणाच्या आडून जे त्यांची डाव होता तो सर्व विरोधी पक्षाच्या सर्वांनी एकजूट होऊन तो हाणून पाडला. या ठिकाणी त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं आहे. काँग्रेसचा या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे की काँग्रेस ही महिला विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पत्रकारांनी काय सांगितलं? चोराच्या उलट्या बोंबा हेच म्हणा म्हटलं जाईल त्यात. कारण काँग्रेस नेहमीच महिलांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिलेली आहे. काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा महिलांना केलेला आहे. यापूर्वी सरोजिनी नायडू असतील, सोनियाजी गांधी असतील, त्यानंतर देशाचा पहिल्या महिला पंतप्रधानसुद्धा काँग्रेसनेच दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना ते हे म्हणू शकत नाही की बा काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे. तरी काँग्रेसने नेहमीच महिलांच्या विषयी सर्व बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे या संदर्भात? काँग्रेसची भूमिका हीच आहे. काँग्रेसची भूमिका 2023मध्ये ज्यावेळेस महिला आरक्षणाचं विधेयक सरकारने आणलं होतं त्यावेळेस एकमताने ते विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत दोन्ही ठिकाणी मंजूर झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका ही महिला आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट आहे. 2023मध्येच राहुलजींनी आमची भूमिका स्पष्ट केली होती की आजपासूनच या विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी. म्हणून काँग्रेस सातत्यानं आजपर्यंत महिला आरक्षणाच्या सोबतच आहे. इतका भ्रम पसरवून राहिले भारतीय जनता पार्टीचे त्यांचे कार्यकर्तेच. कोणतीही सामान्य महिला या आंदोलनात सहभागी होऊन नाही राहिले. तेच कार्यकर्ते आणतात आणि तेच आंदोलनं करतात. त्यांचा हा जो नरेटिव्ह ते पसरवून राहिले तर त्याचं उत्तर हेच आहे की 2023मध्ये जर महिला विधेयक मंजूर झालं होतं ते तुम्ही लागू का करत नाही. हा आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज पत्रकार परिषद घ्यायचं नियोजनच ते होतं. ही वस्तुस्थिती ही जनतेसमोर आली पाहिजे आणि तुम्ही पत्रकार बांधवांनी ही वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी जेणेकरून आपली लोकशाही वाचवण्याचं जसं कर्तव्य आमचं आहे पक्ष म्हणून तसं लोकशाही वाचवण्याचं चौथा आधारस्तंभ म्हणून तुमचं सुद्धा आहे. तरी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येऊन या सर्व गोष्टी सत्य जे आहे ते सत्य जनतेसमोर आणण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. संपूर्ण प्रकारासंदर्भात काँग्रेस देखील रस्त्यावर उतरेल? निश्चितच आता आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. जी वस्तुस्थिती जी आहे काँग्रेस पक्ष हा महिलांसोबत आहे हे सांगण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची फारशी गरज नाही. कारण जनतेला हे माहिती आहे की काँग्रेस पक्ष सातत्याने महिलांसोबत आहे. तरीही वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर निश्चित उतरू आणि प्रत्येक घरोघरी जाऊन वस्तुस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करू.